नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. सिनॉप्टिक माहिती. कमी दाबाचे क्षेत्र साऊथ ईस्ट उत्तर प्रदेश आणि लागतच्या नॉर्थ ईस्ट MP वर स्थित आहे. संबंधित चक्रीय परिवलन वातावरणाच्या मध्य थरापर्यंत विस्तारले आहे. एक चक्रीय परिवलन नॉर्थ बे ऑफ बेंगॉलवर स्थित आहे. मॉन्सूनचे कुंड जैसलमेर, कोटा, खजुराहो, सेंटर ऑफ लो प्रेशर एरिया, नॉर्थ ईस्ट MP, रांची, कोंताई आणि साऊथ ईस्ट बे ऑफ बंगालपर्यंत विस्तारित आहे. यावर आधारित पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज असा आहे. दिवस 1 आणि 2 विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वत्र हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. दिवस 3 26 ऑगस्ट विदर्भातील जिल्हे बुलढाणा, अकोला, अमरावतीमध्ये सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि बाकी जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस. हवामानाचा इशारा. दिवस 1 24 ऑगस्ट विदर्भातील जिल्हे अकोला, अमरावतीमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे. तसेच बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ, गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस. विदर्भातील बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता आहे. दिवस 2 25 ऑगस्ट विदर्भातील जिल्हे बुलढाणा, अकोलामध्ये मुसळधार पाऊस आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता आहे. दिवस 3 26 ऑगस्ट विदर्भातील जिल्हे बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धामध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज. येणाऱ्या 3 दिवसांमध्ये विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये प्रामुख्याने ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमानात फारसा मोठा बदल होणार नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे RMC नागपूरची वेबसाईट तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्यूबला भेट देऊ शकता. धन्यवाद.